हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आता वाजत आहे सायंकाळची 6:30 आणि अंधार पडलेला आहे. आता आमचं चहा वगैरे तेव्हा झालं. मी तर बसली आहे, म्हटलं तर स्वयंपाक वगैरे करते. तर आता खूप गरम होत आहे, तर थोड्या वेळाने करते. तर आज विचार चालू आहे की काही तसंच दाल चावल वगैरे बनवायचं म्हणून. ते दालचा म्हणून असं एक रेसिपी आहे, तर ते ट्राय करून म्हटलं तर चला. आणि किट्टू बसलेला इथे मला मम्मी पकड करत आहे आणि तो म्हणते की मम्मी चला फिरायला जाऊ म्हणून. पण गरम फार होत आहे की बाहेर निघूच नाही शकत, म्हणजे बाहेरची हवा घेऊच नाही शकत आहोत. तर बघूया आता पाहून आल्यानंतर काय होते, तर कुठे नेते. तर नंतर आज माझा प्लॅन होता कुठे बाहेर जायचा, तर उद्या बघू, संडे आहे. तर पॅरोट घ्यायला द्यायचे आणि याला आणखी बर्ड्स पाहिजे किट्टूला. संडेला भेटते. म्हटलं तर तुम्हाला इंद्र पण संडेला भेटत. न्यू बर्ड्स घ्यायचे किट्टूला. किट्टू मस्ती करत आहे, तर खूप हॅपी आहे. त्याला आमच्याकडे बर्ड्स एकच राहिलेला आहे, तर आणखी घ्यायचे. खूप प्रेम करत होता तू. काय करते? गाडी खिचते. हा नाही खिचत आहे, दुसरा होता तो खिचत होता. खिचते का? चला, तर आता किट्टूला फ्रेश वगैरे करते. माझं फ्रेश वगैरे झालेलं आहे, बसली आहे मी आता आणि बघते तर काय बनवायचं. तर ते चालूच आहे दालचा म्हणून एक रेसिपी आहे, तर ते बनवून बघते. तर चला, आणि काय काय लागते त्यासाठी, तर इझी आहे, तर ट्राय करून बघते. तर चला, तुम्ही पण कंटिन्यू राहा आणि बनवून घेते. आणि मॉर्निंगला ब्लॉग स्टार्ट करणंच नाही जमलं, इतकं म्हणजे असं गरम भरपूर होत होतं. आणि किट्टू पण उठलं, मग त्याला नंतर थोडं बसवलं वगैरे आणि त्यालाही मग आधी बनाना शेक वगैरे दिला. मग नंतर वेळच झालं करता काम, त्याला थोडंसं आराम करून जेवण वगैरे केलं. तेच रुटीन होतं. तर म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करूया. आणि अचार बनवला मी, तर 2 वेळा अचार बनवला. तर त्याची प्रोसेस चालू. आणि तुम्हाला मागून कूलरचा आवाज येत असेल. आणि गरम खूप होत आहे, तर फार गरम होत आहे आणि बाहेर तर बिलकुल निघू नाही शकत. मी किट्टूला म्हटलं की थोडा फिरायला नेजेन गार्डनमध्ये, पण निघून म्हणजे कसं आता पण म्हणजे बाहेर निघालं की असं गरम म्हणजे हवा चालू आहे, थंड नाही वाटत आहे. आता नाही गार्डन जाऊ बेटा, थोडं थांब अजून 2-3 दिवस, मग थंड आलं की मग जाऊ. किट्टूला मला डान्स क्लास पण लावून द्यायचे आहे. डान्स क्लास जाशील ना? मस्त जायचं. आणि किट्टूचं स्केटिंग क्लास लावलं होतं, ते पण बंद झालेलं आहे. गरमच इतकं होत आहे की तिथे तो एक तास चालणारच नाही. आणि तो पण म्हणजे कंटाळा करतो गरम होते म्हणून. ते सगळं हेल्मेट वगैरे घाला आणि त्याचे कपडे वगैरे खूपच गरम होते, त्याला ते टाईट असतात. तर त्याच्यामुळे तो पण खूप चिडचिड करत होता. तर म्हटलं जाऊ दे, थोडं थंड वातावरण झालं की पण आता तुला म्हटलं क्लास जॉईन करू दे. पण आता डान्स क्लास लावून देते त्याला. तर चला, पप्पा आल्यावर तुला बेटा. तर माझा जो आयफोन होता हा आधीचा 6S काय हा ठीक आहे. तर किट्टू म्हणते पार्सल आलेलं आहे. माझ्याकडे आधीचा जो आयफोन 6S होता, तर त्याचा ग्लास तुटलेला होता. तर पवन येते मागवलं. तर किट्टू तो कसा फोन वगैरे यूज करायचा, तर त्याचं हां टू टाकायचं. तर मला म्हणजे माझा फोन मलाच नाही माहिती, नंबर नाही माहिती. तुला माहिती आहे ना? जा लवकर फ्रेश वगैरे हो बेटा, जा.
बॉडी बॉडी बघू तर तुझी बॉडी बॉडी आहे म्हणजे. तर आता इथे किट्टू मस्तीच करणार, तर मी देवाला थोडंसं दिवा वगैरे लावून घेते. तर चला आता मी पूजा वगैरे करून घेते. किट्टू जाणं फ्रेश हो ना किट्टू. गुड खाता येतो इथे. तर इथे मी बासमती राईस आणलेला आहे डी-मार्ट मधून, तर मी ते 1 वाटी घेऊन घेते. आणि याला मी आधी नाही का सोप करून घेते अर्धा तासासाठी वॉश करून. होणार मला वाटते दोघांना आणि मला. तर मी याला सोप करून घेते. याचं जिरा राईस बनवायचं आपल्याला. व्यवस्थित 2-3 पाण्याने वॉश करून घेते. मी ते 2-3 पाण्याने वॉश करून टाकलेले आहे. बासमती राईस आहे तर मी याला नाही थोडा वेळ अर्धा तास पाण्यात भिजून ठेवते, सोप करते. ते पुढे ठेवली आहे तर भरपूर झाली. डब्बे चेक करावं लागेल. आपको नया कार्ड देते रुको बेटा. आणि तिकीट तुम्हाला मध्ये 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 त्रास होते. मी ते गेला मँगो खातो म्हणे. नवे कापून देऊ का? आणि माझ्याकडे ते कापून देते. थंड नाही खूप बेटा. ऐकणारच आहे बोल तुमची गोष्ट. ठीक आहे ठीक आहे. मला काय तब्येत कोणाची खराब होते थंड खाल्ल्यानंतर? वोमिट पण करते.
आता मसूरची डाळ घेतलेली आहे. आणि थोडीशी चण्याची डाळ घातली. या साईडला मी मसूरची डाळ आणि चण्याची डाळ घेतलेली आहे. आता चण्याला वॉश करून याला मी आधी बॉईल करून घेते. मसूरची डाळ घेतलेली आहे, बॉईल करायला ठेवलेलं आहे. त्यासाठी आपल्याला लागेल एक टोमॅटो आणि एक कांदा. त्याला आपण छान मोठे मोठे चील कापून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला कट करायचे आहे. तर कांद्याचे पण मोठे मोठे स्लाइस करायचे आहे. आणि लाल मिरची लागेल आपल्याला. तर इथे मी जिंजर गार्लिक घेतलं, याला मी छान असं ठेचून घेते. फ्रेगनेस यायला लागले आहे. त्या साईडला डाळ शिजलेली आहे, आपण बॉईल केलेलं आहे डाळ पण. आणि ते मी कुकर ठेवलेलं आहे. यात आपण तेल घालू. सगळ्यात आधी आपण याला राई जिऱ्याची फोडणी देऊ. आणि थोडे खडे मसाले घेतलेले मी, जसं तेजपान, लवंग, मिरी, दालचिनी. तर हे टाकून मी आणि मोठी विलायची पण घेतलेली आहे. आणि यात आपण जे आलं लसूण घेतलं होतं ते पण टाकू उडत आहे. आणि सोबतच लाल मिरची पण घालू, सुकी लाल मिरची. छान गोल्डन ब्राऊन पर्यंत आपल्याला गार्लिकला परतून घ्यायचंय. उडत आहे.
या साईडला गार्लिक झालेलं आहे गोल्डन कलरचं, त्यात आम्ही ओनियन घालते, मोठे मोठे स्लाइस केलेले आणि टोमॅटो पण घालून घेते. तर या साईडला कांदे पण झालेले आहे, सॉफ्ट झालेले आहेत छान, आणि टोमॅटो पण झालेले आहेत. तर यात ह्या साईडला आम्ही मीठ घालणार चवीप्रमाणे, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर परतून घेते. आता आपण जी डाळ जी बॉईल केली होती ना ते पण घालू. मसाले झालेले आहेत. थोडं पाणी टाकू. आणि की तुम्हाला मॅडम करत आहे अजून जरा तिथेच फोटो आणि मला स्वयंपाक करताना नाही का गाणे ऐकायचं खूप शौक आहे, म्हणजे आवडते मला गाणे ऐकायला. पण आता मी गाणे नाही जाऊ शकत, व्हिडिओ बनवत आहे तर नाहीतर ते कॉपीराइट्स येते, साईड येते. गरम भरपूर होत आहे, मला तर वाटते आणखी एकदा शॉवर घ्यावं लागेल मला. गरम होत त्याला कुकर लावले ते एक शिट्टी येईपर्यंत त्याला बॉईल करून घेते. आपण राईस करून घेऊ, तर यासाठी मी थोडंसं तेल घालणार. आणि त्यात आपण खडे मसाले घातलेले आहे, मोठी विलायची, लहान विलायची, काळी मिरी, दालचिनी आणि लवंग आणि तेजपान हे घेतलेलं आहे. त्याला पण थोडंसं परतून घेऊ तेलात. आणि थोडंसं जिरं घालू. जिरा आपलं तडतडलं ते आपण पाणी घालून दोन ग्लास पाणी घातलं आणि थोडंसं मीठ. आता मी राईस पण घालून घेते.
चला मी पण फ्रेश वगैरे होते, स्वयंपाक झालेला. तुला खायचं आहे पराठा, तर मी बटाटे बॉईल करून घेते आणि त्याला मग आलू पराठा करून घेते. नंतर वरण झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडं कोथिंबीर घालणार. फ्रेश करायचं आहे, तो फ्रेश खेळत आहे. आपलं दाल झालेला आहे, वरण झालेलं आहे, एका साईडला इथे राईस होत आहे. तर चला स्वयंपाक झाल्यानंतर बोलत तशी. त्या साईडला दालचा झालेला आहे, यात मी कोथिंबीर घालते आणि इकडे राईस, यात थोडंसं कोथिंबीर घालते. तर किट्टूला पण मी चीज पराठा करून दिला, तो खाता आहे चीज पराठा. आणि मग चपाती पण केली आणि ते दालचा आणि राईस झालेला आहे, बघू शकता. तर बघू पवनचा रिव्ह्यू घेऊ मग नंतर कसं झालं तर. आणि आता पहिले फ्रेश होते, मला खूप गरम झालेलं आहे. आता वाजत आहे रात्रीचे 9 आणि ते किट्टू खाता आहे चीज पराठा. तर चला कंटिन्यू राहा, मी पण आंघोळ वगैरे करते, फ्रेश वगैरे होते. तर आता इथे किट्टू पण फ्रेश झालेला आहे ना, तर तुम्ही इथं फ्राय केलेला आहे फिंगर्स वगैरे घेऊन. तर इथे किट्टू बघा कसं हातात टाकून खात आहे. आणि आम्ही असंच लहानपणी जे खायचं, तर तो पण ट्राय करत आहे ना किट्टू. नाही, पालकची फिंगर आहे. नाचणीची आहे. तर आता माझं पण पापड वगैरे खाणं झालं आणि किट्टू पण फ्रेश वगैरे झाल्यानंतर त्याने पण खाल्ले. आणि ते त्याने बघू शकतं की ते टॉयज काढून आला, तो तिकडून सगळे टॉय काढत आहे. आला, पडला बिट्टू. आणि आता पवन पण जेवण करणार. पोट भरून खाल्लं तर आमचं पोट भरलं. तर इथे मला पवन रिव्ह्यू देत आहे. छान झाला. छान झालंय, असं छान झालंय की नाही, खरंच खूप छान झाला. खाऊन बघ. पण तिखट झालंय. ते पण छान झालं, मस्त वाटलं. किट्टू असू दे, मी खिसते. तिथे मी गुड किसत आहे, तर किट्टू मला हेल्प करत आहे. असू दे किट्टू, मी खिसते. तर आधी अचार बनवलेला आहे, तर त्यात टाकायचं मला थोडंसं गुड आणखी. तर आता आम्ही चाललो बाहेर फिरायला, राऊंड मारायला. वाजले 10:30. म्हटलं चला जाऊया आता, थोडंसं फिरून येऊया. करतो बेटा, आता जस्ट गाडीत बसलो बेटा आपण. आता गरमी होते ना, त्यात एक राऊंड मारून येतो आम्ही. हालत तेडी झाली. तर चला. किट्टू तर जेवण केलं, पवनचं जेवण झालेलं आहे, माझं किट्टूचं व्हायचं. किट्टूने चीज पराठा खाल्लेला आहे, पण त्याला माझं बरोबर जेवण चालणार. मी म्हटलं आता मी पापड वगैरे फ्राय केलं तर ते खाल्लं, तर मला भूक नव्हती. पवन जेवण करून टाकलं आणि किट्टू तर चीज पराठा खाल्ला, तर तरी पण पापड वगैरे खाल्ले.
फिंगर पण खाल्ले ना किट्टू? 5 बोटात टाकलं होतं किट्टूने फिंगर पवन. छोटेवाले आहे ना किट्टू? तर ते त्यांनी खाल्ले. म्हटलं मग थोडं ऑइली खाल्लं तर मला पण जेवण हो दाखवते पप्पाला. तर चला कंटिन्यू राहा. तर तिथे किट्टू वेपरचं पॅकेट घ्यायला गेलं आहे. त्याला पाणी पाहिजे नव्हतं. दे दो करत येत होता. आणि आता आम्ही आहो कोराडी रोडकडे. मजा आहे का म्हणते. काय घेतलं आता? खिड़की से भी दो, खिड़की से नहीं, इधर से जाओ. तर हा ब्लॉग मी इथे चेंज करते. भेटे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.